सर तुमच्यावर एक दुसरा आरोप असा आहे, पण तो सर काय आरोप करण्यापूर्वी ना त्यांना मला तुम्हाला एक काहीतरी दाखवायचं आहे. एक CCTV फुटेज तुम्हाला दाखवायचं आहे सर. ते तुम्ही काळजीपूर्वक बघा, ते बघा आणि मग मी तुम्हाला त्यावर आधारित प्रश्न विचारतो. पागल लोक बघितलं सर, व्यवस्थित बघितलं ना. कुठून फाइंड आउट केलं तुम्ही लोकांनी? सर खर्च किती आहे? खर्च खूप वाढलाय सर. तर तुमच्यावर असा आरोप आहे सर का तुम्ही हॉरर पिक्चरला घाबरता. अरे मी खूप घाबरतो भाई. का असं काही इन्सिडेंट घडलाय तुमच्या आयुष्यात का? कसं काय? असं नाही, काय इन्सिडेंट नाही घडला. मी ऍक्च्युली फक्त दिसतो असा मोठा. मी खूप घाबरट आहे आणि नकारे असं करत जाऊ. एक तर मी गोव्यात आहे, घरचे पण कोणी नाही आहेत. देखो, फिल्म बनाने वाला आदमी खुद डर जाता है फिल्म से. हम तो नहीं डरते. हाँ, कोई क्लिप दिखा दो. मैं दाखवा. कोई नहीं डरता. करो और प्ले करो. जवळून बघितलं की त्रास होतो. सर दया सर हसो हसो फुटा टाळूवर हे करा म्हणजे भीती नाही वाटत. जोरसे करू. सर देखा, ऐसे डरते नहीं है. सर पाणी दो. या हिम्मत की तो दाद. या इकडे या. सर तुम्ही आमच्या पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदा आला सर. आमचा गौरव वाढवला. काय आमची एक इकडे पद्धत आहे, जे आमचे सेलिब्रिटी येतात त्यांचा आम्ही ऑटोग्राफ घेतो सर. मला
अंकुश तुम्हाला विचारायचं आहे की आत्ता सिनेमामध्ये जे तुमचे सिनेमे येतात त्यामधला तुमचा लुक सगळ्यांना आवडतो आणि तुमचा ॲटिट्यूड सगळ्यांना आवडतो. हाणामारी करणारे फायटिंग करणारे अंकुश चौधरी. रिअल आयुष्यात कधी अशी हाणामारी फायटिंग केली आहे? एखादा किस्सा? संजू दादा हसले, काहीतरी किस्सा असणार. हा म्हणजे तुमच्यासमोर खोटं बोलून चालणार नाही कारण हे सगळे मित्रच आहेत. खूप मारामाऱ्या केल्या, खूप हाणामाऱ्या केल्या, पण म्हणजे माहीत नाही म्हणजे त्याला त्या वेळेला कोणाला वाचवण्यासाठी केल्या, कधी कोणासाठी प्रेमासाठी केल्या, आणि खूप वेळा प्रेमात पडलो म्हणून केल्या किंवा असं म्हणू शकतो आपण, किंवा मैत्रीसाठी केल्या. पण त्याचा आणि आत्ताच्या ॲक्शनमधला फरक वेगळा आहे. आत्ताची ॲक्शन खोटी आहे. हां, तसं मी मारत नाही जसं मी मारतो एरवी. आता ही खोटी खोटी मारामारी तुम्ही बघणार गुरुमध्ये. स्वप्नील सर तुमच्याकडे येणार आहे. प्रेक्षकांच्या मनात जे छोटे छोटे प्रश्न असतात ते मला खरं तर विचारायचे स्वप्नीलला. प्रत्येकाचा एक वीक पॉईंट असतो. कोणाचा आईस्क्रीम असतो, कोणाचा सिनेमा असतो. स्वप्नीलचा वीक पॉईंट काय? खाणं. अच्छा. मला खायला खूप आवडतं, खायला घालायला खूप आवडतं आणि तो वीक पॉईंट आहे. अंकुशचा वीक पॉईंट? आरसा. माहीत नाही कुठे असेल तिकडे मी सतत आरसा शोधत असतो, त्याच्यामुळे मला असं वाटतं की वीक पॉईंट आहे किंवा माझा तो स्ट्रॉंग पॉईंट असं म्हणायला हरकत नाही. संजय सर तुमचा वीक पॉईंट? माझी हेअरस्टाईल. वीक पॉईंट. वीक पॉईंट. वा वा वा. प्रत्येकाच्या आयुष्यात एक मित्र असतो जो खूप जवळचा असतो. लहानपणीचा असेल, आत्ताचा असेल. तुमच्या आयुष्यातला असा कोण मित्र आहे जो आठवतो? आत्ता विचारशील तर करण आठवतो. कारण या चित्रपटात असे अनेक इन्स्टन्सेस आहेत जे आता ज्या लोकांनी सिनेमा पाहिला नाही त्यांना सांगतो. अनेक इन्स्टन्सेस आहेत ज्याच्यात तुम्हाला कळतं की करण आणि नीलची मैत्री काय आहे किंवा ती किती महत्त्वाची आहे. आणि असा एक मित्र आयुष्यात पाहिजे. म्हणजे मी खूप लकी आहे की माझ्या आयुष्यात असे 4-5 मित्र आहेत. पण नील आणि करणच्या मैत्रीसारखी मैत्री पाहिजे. असा एक तरी जीवाभावाचा मित्र आयुष्यात पाहिजे. आणि फ्रेंड्स बघितल्यावर तुमच्यापैकी प्रत्येकाला त्या मित्राची आठवण तरी येईल. त्या मित्राशी जर कनेक्शन असेल तर ते वाढेल, नसेल तर परत एस्टॅब्लिश होईल. किंवा जर तुमच्या आयुष्यात तसा मित्र नसेल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही आयुष्यात काय गमवताय. वा. परवाच आम्हाला कोणीतरी एक कविता ऐकवली की मित्र हा आपलाच एक अवयव असतो, फक्त दुसऱ्या मातेच्या पोटी जन्माला आला. वा 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 वा. ते मैत्रीचं नातं असं आहे की मला असं वाटतं की बाकीची जी नाती आहे ती जन्मानुसार ठरलेली असतात. हे एकमेव नातं असं आहे जे आपण सिलेक्ट करतो आपला मित्र कसा असावा. आणि नील आणि करणची मैत्री बघितल्यानंतर सगळ्यांना असंच वाटेल की आपला मित्र नीलसारखा असावा किंवा करणसारखा असावा. आणि इतकं जीवाभावाचं ते नातं आहे. वा. आज गोव्यात आहोत, ऑडियन्स बसलेला आहे आणि यांच्यात पण काही फ्रेंड्स बसलेले असतील. मला बघायचं आहे की इथे किती फ्रेंड्स बसलेले आहेत. मला त्यांच्याशी गप्पा मारायला पण आवडेल. खाली येऊ का गोवेकर? हे आमचे साखे आहेत ना, ते एकदम मी लहान असताना, एकदम लहान तेव्हापासून आमचं नातं आहे. हे तुमचं नाव सांगा वहिनी. विनिता जांभवलीकर. अच्छा. आणि ते तुमचे फ्रेंड आहेत? हो. वा वा वा. क्या बात. मी अगदी लहान होती आणि ते मोठे होते, पण अजूनही आमचं तसंच टिकून आहे. मी मराठी, झी मराठी.